वाठार स्टेशन येथे श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठ येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे। शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता प्रकट दिन उत्सव व पुष्पवृष्टीचा सोहळा संपन्न होणार असून परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामीदास मठाधिपती श्री मंदार शास्त्री महाराज आगाशे यांनी केले आहे। या निमित्ताने 15 ते 20 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, स्वामीचरित्र पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गुढीपाडवा दिनी सायंकाळी 6 वाजता स्वामींची भव्य मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार असून या मिरवणुकीस परमपूज्य ब्रह्मानंद महाराज, जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक ध्यानपीठ अंबवडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5 वाजता काकड आरतीने होईल। त्यानंतर सकाळी 7 ते 10 या वेळेत महाअभिषेक तसेच विविध भजनी मंडळांच्या वतीने भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दुपारी 12:30 वाजता प्रकट दिन उत्सव व पुष्पवृष्टी तर दुपारी 1 वाजता महाआरती होणार आहे। दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। संध्याकाळी 7 वाजता स्वामींची दिव्य महाआरती तर रात्री 8 ते 10 या वेळेत हभप भागवताचार्य निलेश महाराज गायकवाड, राजनगाव यांचा भारुडाचा कार्यक्रम रंगणार आहे। या उत्सवासाठी विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे। श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठ वाठार स्टेशन येथे होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीदास मठाधिपती श्री मंदार शास्त्री महाराज आगाशे यांनी केले आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो। मी मंदार महाराज आगाशे या ठिकाणी श्री वाठारमध्ये असलेला स्वामी समर्थ गुरुपादुका मठ सर्व स्वामी भक्तांना विनंती करतो की सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी स्वामींचा प्रगट दिन मोठ्या छान सुंदर असा या ठिकाणी उत्सव साजरा करणार आहेत। तर याची रूपरेषा अशी असेल की गुरुवारी गुढीपाडव्याला संध्याकाळी स्वामींची भव्य मिरवणूक आपल्या गावातून होईल आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचं काकड आरती, महाअभिषेक वगैरे भजन पूजन या ठिकाणी सुंदर असं संध्याकाळी 7 वाजता महाआरती आणि भारुड 8 ते 10 या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे। तर या सुंदर अशा सोहळ्यासाठी स्वामी आपल्या गावातील तसेच ग्रामस्थ सर्व स्वामी भक्तांनी या ठिकाणी मठामध्ये येऊन स्वामींचा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय।